बसल्या त्या हा जेवायला बसवल्या त्या बरं खाण्याच्या त्यांना बाहेर बसून उठवती. हा आम्ही येतो परत. मग मोकळा वेळ देताय ना? हो हो नक्की नक्की डन 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 बर. तर ही अशी मामी इथे. नमस्कार मित्रांनो, आज कुणीकड आता तुम्ही म्हणता रोज फिरायला लागली, रोज काय फिरत नाही. काल गेली सोनोग्राफी करायला, सोनोग्राफी केली आणि तिथं जेवण ती झाली, मग घरी आली. आता तब्येत थोडी बरी नव्हती. आता आली शेळव्याला का आली आता गोंधळात इथं सगळं राडा ही करावं लागणार आहे. आता आली 16वी बरं का, 16वी असल्यामुळं मला येणं भागच पडलं, कारण आता ही लास्ट कार्यक्रम लग्न झाली म्हणजे आता 16वीचा एवढा कार्यक्रम झाला ना, ह्यातनं मी पार पडली. आता कुठं सुद्धा हलायचं नाही. बेड रेस्ट म्हणलं तरी पण चालेल. आता तुमच्या भाऊजींचं कसं आहे दाजींचं कसं आहे माहिती आहे का, सांगितले सक्त ताकीद दिली आहे. आता ही शेवटचा कार्यक्रम परत त्याला मला म्हणायचं सुद्धा नाही कुठं घेऊन चला, कुठं काय करा. तर ताईला पण घेऊन आले बघा, ह्यांनी पण माझ्यासोबत आहे. तर आता मला काय वटी भरायची नाही, त्यामुळं मी काय फक्त जी काय असेल ती ताट मामी आले. मामी कसं आहे बोललं तर की नुसतं हाय करा आणले काय ही ताटन साडी ती वटी भरायचं. भराल पण मला भरायचं नाही. काय करते तुमच्याकडे देते आणि तुम्ही भरते. आणि काय तर लागतं की कोण लाडू कोण काय काय आणतं. मग मी म्हणलं आपलं फळं आणावती. मामी पण लगेच गेल्या, कशाने सगळे बघितलं का, कारण एवढी धावपळ उठली आहे. स्वयंपाक ते बनवायचा सगळ्यांना, त्या परड्याचा कार्यक्रम ती सगळं. तुम्हाला काय सांगायचंय, हिने काय मला लवकर आणलं नाही, 3 वाजता आणले होय. आता लवकर काय 16वीचा कार्यक्रम उशिरा असतो ना, जरा उशीर असतो, पण आवरायला किती गडबड हाय. अशी उचलून आणली आणती या. मग आता गडबड म्हणजे कार्यक्रम पावसा पाण्याचे दिवस आहेत. लगेच पटपट कुठं उरकायचं. अगं पावसा पाण्याचे दिवस आहेत, मग फास्ट येऊन फास्टच जावं लागतं. तर ही टाटा असं देते म्हणजे त्यांची ती हे करते की उकडायला लागले मुलकाचं. येताना पाऊस काय मला लागला नाही, पण वाटवून सगळ्या पाऊस होता. खोलीत सगळ्या राडा उठल्या. तिथं काय होती तोपा इथे लग्न बॉम्ब आहे. तिला बॉम्बचं आठवायला लागली तोपा इथे वाटतं. इकडे काय तोपा जायचे तेवढं राहतच. चला हाय गाई असं आहे. तर ही देते घेऊ कोणाला देते. मी कशी दिसते, मग कशी दिसते मला ही साडी मस्त वाटते का? चांगली दिसती साडीला काय झालं. तुम्ही घेतली म्हणून तुम्हाला चांगली दिसते. अगं तुझी कमेंट मध्ये सांगा बरं तुम्हाला कशी दिसते कशी नाही. मामी तुम्ही लगेच काय निसटताय सवासण्या बसल्या त्या हा जेवायला बसवल्या त्या बरं खाण्याच्या त्यांना बाहेर बसून उठवती. हा आम्ही येतो परत. मग मोकळा वेळ देताय ना? हो हो नक्की नक्की डन 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 बर. तर ही अशी मामी इथे. मामीचं प्रेम मला भरपूर आणि पहिल्यापासूनच भेटले बरं का, कारण शाळेला इथं असल्यामुळं मला ह्यांना पण दुःख वाटत नाही व. कारण कसं आहे माहिती आहे का, थोड्या माझ्या दुःखात आणि सुखात सगळ्यात माझ्या साथीदार येते ह्या. मला सांगते माझ्या लग्नापासून ते माझ्या मुलीपर्यंत मला लय साथ दिली त्याने. आणि शिक्षणाचं ते तर आधी वेगळंच. मग तशा माणसाने दुखून मला चालत नाही, त्यामुळे मला यावंच लागलं. तुम्ही म्हणता की बरोबर आहे तुमचं. मी आधी प्रेग्नेन्सीमध्ये प्रवास करून मला काय ह्याने व्यवस्थित आणले आहे, त्यामुळं मला काय वाटत नाही. पण मी जास्त करून हालचाल करून पण अशी हालचाल थोडी जास्त होती आहे. आता झालं एवढ्या बरं, ह्याच्यावर तुम्हाला मी बाहेर कुठं सुद्धा दिसणार नाही. आता सोनोग्राफीच्या टायमिंगलाच तेवढी बाहेर पडली तर, नाहीतर आता निवांत घरी बसायचं, काय टेन्शन नाही काय नाही. होय वा हा एवढ्या बार आणले ना तुम्ही मला, परत नाही. हा तर ही देते मी तिथं किचनमध्ये. काय शेंगा हुडकाय लागली काय. शेंगाच हुडका लागली वा. म्हणलं 4 शेंगा नाही होत्या, पण काय सगळं माल घालवलाय. कुठे शेंग्याला कुठे एक ती काय माल घालवून टाकलाय का. टाकलाय हाय त्या कुठे हाय त्या पण एवढ्या नाही त्या माल घालवलाय, त्यामुळं आपण पण लावावं शेवगा असाच. असं शेवग्यातनं जरा फिरावं म्हणलं, कारण जेवण केलं या. जरा म्हणलं चाललं जरा फिरलं बरं वाटेल म्हणलं. जरा म्हणजे पोटातलं पण जरा हालचाल होती की सगळं व्यवस्थित होतं या.
खाल्लं बरं का. मस्त स्वयंपाक केलता. 2 भाज्या केलत्या. वांग्याची भाजी केलती, बटाट्याची पातळ भाजी केलती, गुलाबजामुन होतं. होय, खाल्लं का नाही तर गुलाबजामुन? मला गोड आवडतं, म्हणजे आवडतच नाही काय, त्यामुळे पापड गुलाब होती होतं. हा पापड खाल्ला आपण. चपाती होती, राईस होता. मस्त स्वयंपाक केलता. एकदम भारी असं झालतं. बघा ही पपई पण लावली होती बाई. पपई लावली की ही काय पपई लावली, शेवग्याच्या मधनं. कांद्यानं, नारळाची झाडं. ती कसं नियोजन आहे बघा बरं. आपलं पण पाहिजे असं नियोजन. हा, ह्याच्यात पपई येत नसती शेवग्यात ग, सावली पडती ग. हो, किती पपई लागले त्या? 2 पपई लागले त्या. इकडं लागले ते जरा ऊन लागतं ग तेव्हा ती ऊन पपई लागतं. लागते त्या. तेव्हा ती मामाचा बंगला. आता कसं आहे माहिती आहे का, लय वाईटात ना दिवस काढले. तर अक्षरशः आम्ही गावात राहत होतो ना, पत्र्याचं अशी होल पडलेली, त्यातनं पाणी गळलेलं. की अजून मला आठवतंय ती पातेली लावलेली. संघर्ष कुठं तर चांगलं कष्ट करून घाम गाळून इथंपर्यंत आणलंय त्याने. तुम्ही म्हणताल एवढी श्रीमंती, तसं काय नसतं. माणूस मनानं पण लय चांगला आहे ती बरं का. एवढं भारी स्वभाव आहे मामाचा. मामा हायत बरं का. पण आता इथं काय झालंय, नवरी मुलीकडची जी पाहुणी आहे ती सगळी आली ती. त्यामुळं जी पाहुणचार करायचं आहे ती चालू आहे त्यांचा. त्यामुळं ती काय बाहेर आली नाही. तर मग मी काय म्हणलं, आता झाली की टायमिंग. आता किती बघा येऊन पण थोडाच वेळ झाला. 3 वाजता आलोय. हा, थोडाच वेळ झालाय. मग असं जे आता झालंय की सगळं झालं. आपल्याला काय दिलंय त्यांच्या ती सगळं. मोठी भरकी म्हणली मामी माझी मी ही करते. तू आली त्यालाच काय म्हणते तसलं नटायला लागली. असं ती म्हणली येऊन तर जायचं, कारण बोलवल्यावर मामाला पण तुझ्या बरं वाटतंय. तर म्हणलं आली गे उभा उभी का जायचं होईना. तिथं ताईला सगळं ध्यान ठेवायला सांगितलंय. नाही पण झाले टायमिंग म्हणले. आता आम्ही 1 तासाभरात जातोय घरी. त्यामुळे त्यांना पण 1 तास ते 1.5 तास लागते. त्यामुळे त्यांना पण असं ध्यान मनावर ठेव असं काय सुद्धा नाही. चला ताई हुडकत असेल आपल्याला तिकडं सगळीकडं. तिला मी न सांगताच इकडं आली या. असू दे, कसलं प्रसन्न वातावरण आहे. नाही, शेवग्याचं गार कसलं मस्तपैकी दिसतंय. हो, मोहर निघायला लागलाय, कवळ्या शेंगा लागायला लागल्या त्या. ही चटणी करावं लागेल की. हाय असं धरलं तर मोहर हाय चालू, पण ही लय वर गेला शेवगा. हा, मग चटणी केलेलीच परवडल ह्यांना. आता ह्याची चटणी होय पाहिजे होती का. होय पाहिजे होती आता है ना. चटणी ह्या कधीच तुम्हाला होय. माहित आहे सगळं ह्यातलं. आपण पण मला तर काढते डाळिंब लावून मध्ये शेवगा लावावं इथं. बघू, ॲपल बोरं लावायची आपल्याला. साधारण सोपा मार्ग, कमी खर्चात. फळबागाशिवाय याड नाही, काय नाही. असू द्या, काय तर लावताय, काय तर बघताय, त्यालाच नाटायचं. लावा पटकी ना. बरं जाऊ द्या, चला घरी पण जायचं की पावसा पाण्याचं. तरी आभाळ निवळले बरं का. आभाळ नाही आता. येताना आलता की साडा बघितलं ना, सडका. डांबरी येऊन सगळ्या पाणी चिखल वडे. पाणी होतं. पण पावसाचं पण दिवस आहे तर घरी जाऊन पण भरपूर काम आहे. शेरडा आहे ती रानात, त्यांना पाणी ही सगळं बघायचं आहे. असं काय चला म्हणून लगेच अजून मामांची ही गाठ घ्यावं लागेल तुला. परत अजून डबल जाऊन गाठ घेऊन मामीला जातो म्हणून ती जावं लागलं. सगळ्यांना सांगून ही व्यवस्थित मध्ये गेलेलं बरं आहे.